देवा, आज तू मला खूप मोठा निर्णय घ्यायचं बळ दिलंस। श्रीकांत सरांना आता तूच वाचवू शकतोस। त्यांचं ऑपरेशन सुरळीत पार पडू दे। पारू, मी तुला सांगतेय, तू खूप चुकीचं काम केलंस। खूप चुकीचा निर्णय घेतलास आणि याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत। आता जर एक सासरे डॅड मेले ना, बस, चांगलं बोलता येत नसेल तर वाईट सुद्धा बोलू नका। तोंड बंद ठेवा ना, बसा तिकडं। मी या घरच्या चांगल्यासाठी बोलत होते, पण असो, मला काय करायचं। दिशा मॅडम, आजपर्यंत तुम्ही किर्लोस्कर घरच्या चांगल्याचा विचार केलाय? कायम फक्त वाईट विचार करत आलात, वाईटच चिंतत आलात। आणि मला सांगा, तुम्ही इथं कशा पायी आलात? हे म्हणजे तुम्हाला इकडं कुणी बोलवलं होतं का? नाही ना? मग इथं वेळ वाया घालवत बसू नका। तुम्ही इकडनं जाऊ शकता, निघा। बरं झालं कॉलच। तुला माहिती आता काय झालं? या मुलीने, पिंटो पारूने कन्सेंट पेपर्स वर सही करून टाकली। अरे कोण आहे ही? कोण समजते स्वतःला? एक नंबरची अडाणी मुलगी आहे। तिला त्या पेपर्स वर काय लिहिलं होतं तेच आता वाचता येत नव्हतं आणि इतक्या रिस्की ऑपरेशन साठी हिने कोणाला न विचारता, इथे घरातलं मोठं कोणी नसताना सह्या करून टाकल्या आणि हो म्हणून टाकलं ऑपरेशन साठी। मला तर टेन्शन आलं, आपले सासरे मेले। दिशा, तुला कोणी अधिकार दिला आमच्या घरच्यांच्या मध्ये बोलायचा? पारूने जे केलंय ना ते बरोबर केलंय। इनफॅक्ट मी इथे तिला हेच सांगायला आलेलो की कन्सेंट पेपरवर सही करून टाक। पारू, खरंच खूप बरं झालं की तू सही करून टाकलीस। आता ऑपरेशन सुरू होईल। वेलकम सर, मला आधी सांगा, देवी आई कशा आहे? त्यांचं व्रत कसं सुरू आहे? आईला खूप त्रास होतोय पारू। जे व्रत करताना तिच्या गुडघ्याला खूप लागले, रक्त येतंय तिथून। काय? हो, बाबांसाठी ना खूप मनापासून व्रत करते आणि देवांना वेठीच धरले जवळ जवळ तिने। आज तिने सगळ्या देवांना आव्हान केलंय